है, संघर्ष हमारा नारा है। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, आवाज दो। हम एक है। कंत्राटी कर्मचारी एकता, कंत्राटी कर्मचारी एकता जिंदाबाद। मानधन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, पाहिजे, झालेच पाहिजे। मानधन झालेच पाहिजे। हम एक है, आवाज दो, हम एक है, आवाज दो। हम एक। 4 महीने से मानदेय नहीं, वाटर एंड सैनिटेशन विभाग के कॉन्ट्रैक्ट कर्मचारियों का राज्यव्यापी आंदोलन, मुख्यमंत्री से दखल की मांग। जिला परिषद के सामने धरने पर बैठे कर्मचारी महाराष्ट्र के वाटर सप्लाई एंड सैनिटेशन डिपार्टमेंट में स्वच्छ भारत मिशन ग्रामीण फेज 2 और जल जीवन मिशन के तहत काम करने वाले कॉन्ट्रैक्ट कर्मचारियों ने राज्य भर में आंदोलन छेड़ दिया है। पिछले 20 वर्षों से ग्राम पंचायत, तालुका और जिला स्तर पर सेवाएं दे रहे ये कर्मचारी अक्टूबर 2025 से जनवरी 2026 तक का मानदेय न मिलने से गंभीर आर्थिक संकट का सामना कर रहे हैं। कर्मचारियों का कहना है कि घर का किराया, बच्चों की पढ़ाई और मेडिकल खर्च चलाना मुश्किल हो गया है, लेकिन इसके बावजूद वे फील्ड इंस्पेक्शन, ऑनलाइन रिपोर्टिंग, प्लानिंग और मॉनिटरिंग जैसी अहम जिम्मेदारियां लगातार निभा रहे हैं। 4 महीने से वेतन न मिलने का असर अब उनकी मानसिक सेहत और पारिवारिक जीवन पर भी साफ दिखाई दे रहा है। महाराष्ट्र स्टेट वाटर एंड सैनिटेशन गवर्नमेंट कॉन्ट्रैक्चुअल एम्प्लॉयज एक्शन कमेटी ने सरकार को कई बार निवेदन दिया, लेकिन फंड डिस्ट्रीब्यूशन और प्रशासनिक देरी का हवाला देकर अब तक कोई ठोस निर्णय नहीं लिया गया। मजबूरन कर्मचारियों को ह्यूमन राइट्स कमीशन का रुख करना पड़ा है। कर्मचारियों की मुख्य मांग है बकाया मानदेय का तुरंत भुगतान, मार्च 2026 तक नियमित वेतन का लिखित आदेश और 3 व 6 महीने के अस्थायी कॉन्ट्रैक्ट सिस्टम को खत्म करना। आंदोलनकारी सीधे मुख्यमंत्री से सवाल कर रहे हैं, क्या राज्य की जल और स्वच्छता योजनाओं की रीढ़ बने कर्मचारियों को उनका हक और सम्मान मिलेगा? मॅडम नमस्कार, मी निखिल रौंदळकर, स्वच्छ भारत मिशन ग्रामीणमध्ये गेल्या 21 वर्षापासून आम्ही मी काम करतो आहे आणि आमच्या या जिल्हास्तरीय जे आमचं धरणे आंदोलन आम्ही इथे जे पुकारलेलं आहे, महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता समिती कृती समिती जी आहे आमची, तर या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनामागची प्रमुख भूमिका आमची हीच आहे का गेल्या 4 महिन्यांपासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यांपासून ते जानेवारी महिन्यापर्यंत आमचे वेतन आम्हाला अजून शासन स्तरावरून प्राप्त झाले नाही। त्याच्यामागे प्रमुख कारण असं सांगितलं गेलेलं आहे राज्यस्तरावरून की जोपर्यंत जिल्हा स्तरावरून निधीचा खर्च होणार नाही, म्हणजे अभियानाच्या विविध घटकांवर निधी खर्च होणार नाही, तोपर्यंत या जिल्हा स्तरावरच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन अदा करता येणार नाही, असं जे पत्र शासनाने काढलेलं आहे ते अतिशय अन्यायकारक आहे। त्यामुळे एक 4 महिन्यांचं आमचं मानधन प्रलंबित आहे आणि सुरुवातीला ज्या पद्धतीने मी आपल्याला सांगितलं की गेल्या 21 वर्षापासून आम्ही कंत्राटी तत्वावर काम करतो आहे आणि पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाअंतर्गत 21 वर्षापासून काम करत असताना आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं नोकरीची जे स्थैर्यता नाही आहे, सुरक्षितता नाही आहे। त्या उलट शासनामार्फत ज्या काही कंत्राटी कर्मचारी नेमण्याच्या एजन्सी नेमल्या जातात, त्या एजन्सींमधून जे मनुष्यबळ जिल्हा लेवलला किंवा तालुका लेवलला दिल्या जातं, त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा PF कापला जातो, ESI त्यांचा इन्शुरन्स काढला जातो, परंतु स्वतः शासनाने गेल्या 21 वर्षापासून जे लोक नेमलेले आहेत, जे अधिकृतपणे या शासनाच्या सिस्टीममध्ये आलेले आहेत, अशा लोकांसाठी मात्र शासनाने कुठल्याही प्रकारचं प्रॉव्हिडंट फंड किंवा इन्शुरन्ससारख्या सुविधा केलेल्या नाही आहे, कुठलाही वैद्यकीय लाभ नाही आहे। महिला मंडळींना आम्हाला ज्या काही समजा ज्यांना प्रसूतीच्या ज्या रजा असतात त्याचीसुद्धा आम्हाला शासनाने गेल्या 21 वर्षापासून कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाही आहेत। तर एकंदरीत मानधन प्रलंबित असून त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते मानधन निश्चितच आहे, पण आतापर्यंत जे शासनामध्ये अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशन असेल, त्याच्यानंतर समग्र शिक्षा अभियान असेल, याच्यामध्ये आमच्यासारखे दीर्घकाळ कंत्राटी तत्वावर काम करणारे जे लोक आहेत यांना शासनाने शासनाच्या सेवेमध्ये समायोजित केलेले आहेत। काही ठिकाणी समायोजन झालेलं आहे, काही ठिकाणी अधिसंख्यपद निर्मिती झालेली आहे। तर एकीकडे शासन एखाद्या विभागामध्ये कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करत आहेत आणि पाणीपुरवठा विभागाअंतर्गत जर 21 वर्षापासून ही मंडळी काम करत आहे, याच्याबाबत जर शासन उदासीन आहे तर कुठेतरी शासन स्तरावर या संदर्भाने आपल्याला एक आवाज उठवण्याचा आमचा संकल्प झालेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा आमचा संघर्ष मुंबईपर्यंत जाऊन तिथे
जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात आम्हाला शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे.